हे लाईटीचा डीपी बघा, ऊस पूर्ण शेंड्यातून छाटून गेलाय. म्हणलं तरी 16-17 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं, काहीच राहिलेलं नाही. नमस्कार मित्रांनो, फक्त 5 मिनिटं वेळ द्या. ही पुराची परिस्थिती किती भयानक होती ते फक्त 5 मिनिटं वेळ द्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती दाखवतो. तर आपण नदीच्या पुलाच्या जवळ आलेलो आहे, तर संपूर्ण दृश्य दाखवतो तुम्हाला या ठिकाणचं. हे बाजूने बघा किती वाहून गेले. पाण्याचा वेग प्रचंड होता, त्यामुळं हे साईडचे जे सेफ्टी ग्रिल आहेत त्या सुद्धा तुटून पडलेल्या आहेत. हे आहे नदीचं मुख्य पात्र. 2 दिवस पाऊस कमी झाल्यामुळं थोडं पाणी कमी झालंय. ही बाजूची शेती बघा, खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. लाईटीचे पोल वगैरे, हे मेन लाईन होती. हे बघा, इथं एक शेड होतं ते पण पडले. आवर पिंपरी गावापासून एक 600 मीटर अलीकडे परांडा रोडकडे एक हॉटेल आहे. हॉटेल मालकांची आपण भेट घेतलेली, तर त्यांचं नुकसान किती झालंय ते. तुमचं नाव काय सर? माझं नाव रामशंकर शिंदे, हॉटेल मालकाचं नाव. मी त्यांचं बंधुराज छोटू शंकर शिंदे. हां, शिवाय हॉटेलचं नाव आहे सिनेमाई हॉटेल. यात भरपूर नुकसान झालं, माझं सगळं पडून बिडून गेलेलं आहे. सगळं दृश्य तर दाखवणारच आहे तुम्हाला, पण त्यांच्याकडून 2 शब्द आपण. माल बिल सगळं नाही म्हणलं तरी 16-17 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं, काहीच राहिलेलं नाही आहे. टेबल राहिले नाहीत, खुर्च्या राहिले नाहीत, पत्रे राहिले नाहीत, काउंटर पडलेले आहेत सगळे. पाठीमागून सगळं बिचाड उचकलेलं आहे, सगळं पडून गेलेलं आहे, काय सुद्धा राहिलं. पुराची भीषणता एवढी होती की बाजूच्या हॉटेलच्या, हे बघू शकता तुम्ही, तिकडे दाखवा कॅमेरामॅन. हॉटेलच्या वरून पाणी गेलेलं आहे. 5 फूट वर होतं हॉटेलचं पाणी. बाजूची झाडं वगैरे पूर्ण पडलेली आहेत आणि अक्षरशः हॉटेलमधलं सगळं सामान वाहून गेलेलं आहे. हे बाजूला भिंती वगैरे सुद्धा पडलेले आहेत आणि बाजूचं शेत सुद्धा हॉटेल आहे त्यांचंच आहे. ऊस पूर्ण भुईसपाट झालेला आहे आणि नदी इथून बरीच लांब आहे. असं पण नाही की नदीच्या पात्रात होतं किंवा काय, बाजूला होतं. सगळं वाहून गेलेलं आहे बघा. या ठिकाणी एक छोटीशी टपरी पण होती, ती तर काय गायबच झाली डायरेक्ट. पुलाच्या अलीकडे आपण 100 मीटर आहे, या ठिकाणी एक सेफ्टी ग्रिल होती, ती पण पूर्ण वाहून गेलेली. हे बाजूचं शेत आहे. नदी पूर्ण पात्र सोडून शेतामध्ये शिरली होती. नदी पात्रापासून आपण एक 300 मीटर ते 400 मीटर अलीकडे आलेलो आहे शेतीमध्ये. तर लाईटीचा डीपी बघा, पूर्ण वाहून गेलेला आहे आणि हे जे बाजूचं क्षेत्र आहे, ऊस पूर्ण शेंड्यातून छाटून गेला आहे. आता सध्या पण शेतात भरपूर पाणी.